उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. एकमेका देव मुखी, एकमेका देव मुखी, सुखे घालो हुंबरी. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, बर्वे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. विठला विठला. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम, जगननी तपानी मंडन मंडानम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैदवलह समिठ्ठलम चिंत्यामि लोकाभिरामम. रणरंगधीरम राजीवनेत्रम, रघुवंशनाथम, कारुण्यरूपम करुणाकरंतम. श्रीरामचरणम शरणम प्रपत्ती. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानिकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सखळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रैजननी देवाचिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कलनमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरे, काय माझी वाणी मानेल संतासी. काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगतवंदे श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील सरळ आणि सोपा मगाच्या नियोजित कीर्तन रूपी चिंतन करता निवडला. विडाला अभंगाच्या शब्दाशा सरळ सरळ अर्थाचा जगद्गुरु तुकोबरे सांगतात. आम्ही पुन्हा येणार, पुन्हा जाणार. कशा करता? काला खाण्याकरता, कवळ का. महाराज सांगतात उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा येऊ. महाराजांना विचारलं, महाराज एवढे विशेष काय, तो काला कुठे आहे? तो महाराज सांगतात तो काला फक्त मूर्ती लोकामध्येच आहे. वैकुंठाला सगळं काही आहे, पण काल्याचा आनंद नाही. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. महाराजांना विचारलं, महाराज जर तुम्हाला काला प्राप्त झाला तुम्ही स्वतः खाणार का? महाराज सांगता आमचा संप्रदाय अप्पलपोटी संप्रदाय, वारकरी संप्रदाय हे शिकवतो एकमेका देवमुखी, सुखे घालू हुंबरी. आम्ही एकमेकाच्या मुखामध्ये घालणार, नंतर सेवन करणार. आणि दुसरा अर्थ आहे हुंबरी खेळामध्ये रममान होणार. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबरे याला विचारलं, महाराज ती जागा काला करण्याकरता जागा कुठे आहे? तर महाराज सांगतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंट कसं आहे? बरवं आहे, नीट आहे, उत्तम आहे, चांगलं आहे. आणि ती वाळवंटाच्या ठिकाणी काला करण्याकरता जागा शेवटच्या चरणात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठित्व ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. हा झाला अभंगाचा शब्दाशा सरळ सरळ अर्थ. विढाला
अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सर्वाला ज्ञात आहे. किम निमित्त कार्यक्रम आहे. अखिल कोट ब्रह्मांड चाल भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने, ज्ञानोबराय तुकोबराय अधिकरू सर्व संत महात्म्याच्या कृपेने, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा श्री संत सावता महाराज, वाल्मिक ऋषी महाराज आदी करून सर्व संत महात्म्याच्या कृपेने हा चालू असलेला अखंड नाम सप्ताह विढाला पंढरीनाथ जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत सावता महाराज, श्री संत भगवान बाबा, वाल्मिक ऋषी महाराज, गुरुवर्य गोविंद महाराज, गोपाल कृष्ण भगवान, साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, भजनी मंडळ, सरपंच, उपसरपंच, आजी माजी डारी, विवेक क्षेत्रातील आपण काम करणारे सर्व गावकरी मंडळी एका आईच्या लेकरासारखं इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचितासी भरुकळी अशी आला. अगदी छोटंसं लावले रोप वर्ष, अगदी बघता बघता 34 वर्षाची अखंड सेवा गावकरी मंडळी केली. आता 3 तप सोहळ्याकडे आपली वाटचाल चालू आहे. 36 वर्ष हा शास्त्रात सांगितला जातो त्रितप सोहळा. अगदी या ठिकाणी 34 वर्ष अखंड सेवा चालू आहे. जे आपल्या आहेत ते आनंद व्यक्त करतायत, जे आपल्यातून गेली असतील ते सुद्धा वैकुंठातून या ठिकाणी आनंद अश्रू घालत असतील की चला आम्ही जरी शरीर नाही आहेत पण आज अगदी मागच्या परंपरेने ग्रामस्थाने की आईच्या लेकरासारखं उदार अंतकरण करून अगदी देवाची सेवा, पांडुरंगाची सेवा, अगदी पारनेरकर महाराजांच्या मार्गदर्शनाने अगदी सुंदर गावकऱ्यांच्या विशेष सहकार्यातून इथे संपन्न होते. ते सुद्धा आनंद व्यक्त करत असतील. आणि म्हणून आज समस्त ग्रामस्थ मंडळ, ग्रामस्थांच्या वतीने मला फोन आणला. मी सुद्धा या ठिकाणी यावर्षी असं ठरवलं होतं की या कार्यक्रमाची व्यस्तता आहे, प्रवास खूप मोठा होतो आहे, यावर्षी एखादं मधलं कीर्तन करायचं नाही तर कोणाला तरी पाठवायचं. पण हे सेवेके करावे सांगितलेले काम, मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्रिंच मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत. या ठिकाणी भगवान महाराज मी खरंच ठरवलं होतं तुमच्या फोन यायच्या अगोदर, सरपंचाचा फोन यायच्या अगोदर, यावर्षी नक्कीच आता कधीतरी आपण भेट होतेच, आपण त्यामध्ये भेटू, पण देवाच्या मनात असेल. आणि यावर्षी अगदी 34 वर्ष जणू काय आपण 36 वर्षे संपन्न करतोय. मला सांगण्यात आलं पहिल्या दिवसापासून दरवर्षी या ठिकाणी आपण सप्त्याचा आनंद घेतोच आहे, पण याही वर्षी सर्व गावकऱ्यांनी आनंद हा परमार्थाचा ज्ञानदानाचा घेतला. घेत असताना त्याही बरोबर देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. अगदी या ठिकाणी पहिल्या दिवसापासून या आनंदाने अन्नदानाची सेवा तर उच्चांक झाला. कालपर्यंत 51 जशी जशी जी सेवा असेल त्या वाड्यातली असेल किंवा त्या पद्धतीने सेवा असेल त्यांनी सेवा केली. काल तर उच्चांक झाला. रात्री मला सांगण्यात आलं, किरण महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी काल तर महाराज जणू काय काल्यापेक्षा रात्रीच लोक जास्त जेवायला होते. अगदी 4-5 क्विंटलच्या चपात्या या ठिकाणी इतक्या लागल्या. आणि आज तर उच्चांक झाला की या ठिकाणी नाही देखील ते मिळेल भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर, येते नवनीताचे पूर. अगदी या ठिकाणी अचानकच योग आहे कीर्तन करण्याचा. याहीपेक्षा आज ग्रामस्थांनी बसून बैठकीतून मला फोन आला की यावर्षी थोडंसं जेवण वेगळं करायचं आहे. मला जेवण काय वेगळं करणार, कालेला काय जेवण वेगळं करायचं असतं, फक्त चांगलं खाऊ घाला. नाही म्हणजे आज जरा मांडे खाऊ घालायचे. मला प्रश्न पडला मांडे खाऊ घालायचे, मला सोपे, बोलायला सोपे, करायला फार अवघड असतं. मला मांडे खर्च कमी आहे, मेहनत जास्त आहे, लक्षात ठेवा. हां, शेवयाचा भात खायला किती सोपा आहे, कुरड्या खायला किती सोप्या आहेत. 2 घासामध्ये कुरड्याचा ॲक्सिडेंट होतो, 2च घास लागतात, जास्त नाही लागत. पण ती 8 तास किती करावा लागतो महिलाला माहीत आहे. तसं या ठिकाणी मांड्याचा खर्च स्वामी कमी आहे, पण 8 तास खूप मोठा आहे. अगदी 3 दिवसामध्ये सरपंचाचा फोन आला. या ठिकाणी प्रभू मामा सगळेच, बाळासाहेब पाटील सर्व बसले, वाळूशेठ सगळे एकत्र बसले. म्हणजे कामांडे करायचेत महाराज, काही करा आणि आपलं करायचे. अहो म्हणलं उत्सव काला आहे, 36 वर्ष पुढं आहे, 50 वर्ष पुढे. म्हणजे 50 बघू त्यावेळेस काय होईल ती. या ठिकाणी कारण खोल्लोडकरांच्या मनात आलं
की बस त्यांच्या ध्यानात असतं, एकदा खिशात असलं ती तोंडात असतं. या ठिकाणी खुल्लोडकरांचं फक्त विशेष आहे, एकदा मनात यावं म्हणजे की आईच्या लेकरासारखं काय करायचं माहीत नाही, पण सर्वजण आपल्या मागे अन्नदाना सेवा माणिक महाराज या ठिकाणी करतायत. अगदी आल्यानंतर मांड्याचं जेवणच करायचं आहे. आपलं किती आठास आहे. आणि योगायोगानं देवाची कृपा, पांडुरंगाची कृपा, आज माणसं कामाला मिळत नाही. तिकडं खानदेशमध्ये कांदे काढायला पाऊस येतोय, लोक आज घरचे कामं कमी जास्त आहे, माणसं मिळत नाहीत. तरी अठ्ठासानं मगाशी सांगितलं, अगदी ती महिला मंडळ येऊन या ठिकाणी मांड्याची सेवा करून, अगदी या ठिकाणी ती मजूर नव्हत्या. सकाळी बघितलं तुम्ही, आपल्यासारख्याच प्रगतशील शेतकरी 4-4, 5-5 गाड्या त्यांच्या घर आहेत. अगदी 40-40, 50 एकरचा बाग त्यांचा, डाळिंबाचा बाग आहे. मलाही वाटत नव्हतं की 3 दिवसामध्ये ही सेवा होईल, पण देवाची सेवा, खुल्लोडकरांचं प्रेम इथं आल्या. आणि अगदी लाख रुपये दिले, करोड रुपये दिले तरी खायला मांडे विकत मिळतील. मगाशी बोललो, सख्या आईचं प्रेम वेगळं असतं, सावतराईचं. इथं बनवून ही क्वालिटी, अगदी आनंद आहे. आणि इथे बनवून सकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला काय माहिती आहे, मी 3 वाजता आलो. 3 वाजता आल्यानंतर सरपंचबाई होत्या, अध्यक्ष काय आपले मंदिराचे जगरमाग, त्यांच्या धर्मपत्नी, बरेच नावं होते, धोंडा महाराज, पांडू महाराज होते, बरेच होते. 6:30, 5:30 वाजेपर्यंत इथे जागून अगदी त्यांनी सेवा केली. मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहे, त्यापेक्षा गावकऱ्याला धन्यवाद द्यायचं आहे. अगदी सुंदर असं निवेदन, ज्यांची या ठिकाणी 7 दिवस उपस्थिती लाभते. आज आपल्याकडे अतिथी देवो भव, ज्यावेळेस सप्तांचा उच्चांक कधी आहे, ज्या मंडपामध्ये साधूंचं आगमन होईल, ज्या दिवशी आपल्याकडे अतिथी येतील, आपल्याकडे अतिथी म्हणून आमचे पूजनीय या ठिकाणी अगदी शनी भक्त, अगदी कुठलंही गावातला कार्यक्रम असेल, नितांत प्रेम, अगदी माझ्यावर नितांत प्रेम, माझ्यापेक्षा गावकऱ्यावर जास्त प्रेम. पुन्हा सांगितलं की महाराजांचं अगदी येणं असेल तर मी सुद्धा येतो. हरिभक्त पारायण महंत सदाशिव महाराज शनीभक्त यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. त्या समवेत हरिभक्त पारायण पूजनीय हर्षर महाराज बेरगावकर, हरिभक्त पारायण पूजनीय माणिकजी महाराज कारेगावकर, त्या समवेत विठ्ठलजी महाराज वढाळा, एकदा सामुदायिक वाजव थांबा, आजप महाराज वढाळा, दिगंबर महाराज मोहोल, हरिभक्त पारायण सुनील महाराज. आणि 7 दिवस अगदी प्रेम प्रीतीची बांधली म्हणून या ठिकाणी स्वामीजींची या ठिकाणी सेवा आहे. हरिभक्त पारायण संगीत विशारद बळीरामजी महाराज, सुप्रसिद्ध गायक हरिभक्त पारायण सोनू महाराज वाघ, हरिभक्त पारायण किरण महाराज दहीकर, प्रदीप महाराज, हरिभक्त पारायण सांगत चला दिलीप महाराज, गावचे महाराज, दाता महाराज, दादाराव महाराज, हर्षर महाराज आणि सगळेच महाराज मंडळी, विशेष मृदंगाचारी हरिभक्त आमचे गुरुजी, मला पाठ नाही का, हरिभक्त पारायण सुग्रीव महाराज. आणि या ठिकाणी आज 7 दिवस नागेश महाराज आपण या ठिकाणी पुढे या आणि सर्वांनी एकदा सर्वांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करा. आणि हरिभक्त पारायण भगवान महाराज गावची या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम, गावावर अति सेवा, बसू त्या जागा त्या महाराजांना. अगदी या ठिकाणी दरवर्षीपेक्षाही यावर्षी अन्नदानाचा उच्चांक गावकऱ्यांनी केला. पुनश्च एकदा मी सर्वाला धन्यवाद देतो. अगदी वेळेत सेवा समारोप करायची सर्वच पाहुणे मंडळी. आणि आज ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभते, कुठलाही कार्यक्रम गावचा असेल, छोटा असेल, मोठा असेल, निमंत्रण असेल अथवा नसेल, अगदी ग्रामस्थांचं प्रेम आणि विशेष ग्रामस्थावर त्यांचं प्रेम, अनेक कामं बाजूला सोडून या ठिकाणी उद्योजक हरदासशे ताटे साहेब या ठिकाणी आपण आला. त्यासमवेत आमचे दिगंबर महाराज या ठिकाणी ताठे, त्यासमवेत शेषराव भाऊ आणि आप्पा खुल्लोडकर. कुठेही या भागात कार्यक्रम असेल की आप्पा नाहीत असं नाही, आप्पा म्हणाल तसं या ठिकाणी अगदी आप्पांची सेवा, नुसती सेवाच नाही तर आर्थिक असेल, कुठलंही असेल, अगदी आप्पांचं गावकर प्रेम आहे, पण त्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम आहे आप्पांचं. कुठेही कीर्तन असू द्या, इथेच नाही आहे, मी स्तुती करत नाही, कुठे असेल नितांत प्रेम, गाडी पाहिली तरी उभा राहून विचारपूस करणार. अगदी आप्पा तुम्हालाही धन्यवाद देतो. एकच छोटीशी सूचना की महिला मंडळ ताई आई पुढं सरा, मागे उन्हात महिला बसतात, हळूहळू थोडी संख्या वाढते, सरा पुढं, लाजू नका. जसं आपण कापूस वेचतो ना तसं फक्त उठायचं आणि पुढचं झाडापाशी बसायचं, असं करा, जागेवर सरू नका. चला वाघमावशी पुढं सरा, सर्वांनी पुढं सरायचं आहे. डाव्या साईडलाही या ठिकाणी महिलांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. विडाला विडाला
बस अगदी थोड्या वेळामध्ये सेवा करायची आहे. अगदी 2-3 तास बोलायचं, थोडं नाही. मला माहिती आहे ऊन लागतं आहे, मंडपसुद्धा कमी पडायला आहे. कारण इतक्या मंडपवाल्या प्रश्न पडला, मंडप टाकावा किती. तिकडे एक मंडप खाली टाकला, अजून अर्धे माणसं स्वयंपाकघरात आहेत. मग तुम्हाला वाटलं ना विठोबा रुक्माई जास्त महाराज कधी येतात. महाराज मला माहिती आहे तुम्ही 2 अभंग घेतले, 3 मी 2 तास कीर्तन करणार आहे. हां, आपली ड्युटी आपण करायची. मी लांबून आलो, मला इतका 800 किलोमीटर प्रवास केला मी. 800. सकाळी अंबाजोगाई, सकाळी अंबाजोगाईला होतो, रात्री राळेगण सिद्धी या ठिकाणी वाडेघावान, तिथे 3 तप 16 चालू आहे स्वामी. वाडेघावान खूप मोठा कार्यक्रम. ते करून मी सकाळी 3 वाजता इथे झोप म्हणजे नाही, फक्त अर्धा तास झोपलो असेल. पण आज आपल्याकडे माणसं त्यांची भीती, चला लवकर जाणार आहेत आपलं, तसेच जातील म्हणून. घरचं झालं थोड्या वेळाने झालं घोडं, माझंच मला होईना. तरी पण चला प्रेम प्रीतीचे बांधले म्हणून अगदी मला सुद्धा अर्धा तास झोप आहे. आता हे कीर्तन करून मोठा देवीला जायचं कारेगाव. मग ते म्हणणार एवढा उद्योग कशाला तुम्हाला, मागरण पुढं फपुटा उडं, असे डोके चालवताल तुम्ही. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादं कार्य करायचं असतं त्यावेळेस उपाधी फार मोठी असते. सर्व लोक महाराज सांगतात, या ठिकाणी राखावी इतरांची अंतरे, भाग्य येती तदनंतरे. सर्वांचे मन राखावे लागतात. प्रेम आहे, प्रेम म्हणूनच माणसं या ठिकाणी करतात. मला विनंती असेल, अगदी वेळेत सेवा. अगदी जेवढे अर्धे माणसं इथं बसलेत, अर्धे तरुण वर्ग स्वयंपाकात आहेत, इतकी सेवा करण्याकरता अगदी नियोजनबद्ध काम. कोणतं या ठिकाणी काय करायचं, कसं नियोजन करायचं, ही काय तुमच्या हातातली मेळ आहे आपल्या गावठी भाषेमध्ये. तरी पण नियोजन महत्त्वाचं असतं, संयोजनपेक्षा नियोजन महत्त्वाचं आहे. ते आपण या ठिकाणी गावकरी करताय. स्पीकरवाले धन्यवाद, मंडपवाले तुम्हाला धन्यवाद देतो. अगदी सुंदर अशी सेवा या ठिकाणी दरवर्षीपेक्षाही मला वाटतं आहे दरवर्षी आहेच. यावर्षी गावचेच आहेत का खंदेश तोंडापूर, मी आमच्याच गावाकडले आहेत. हां, मी जाईल तिकडे, मी त्यांच्याच गावातला असतो. तोंडापुरी खूप लोक दिंडीत असतात, फत्तेपूर परिसर, पास खानदेश, आटेवाडा. स्पीकरवाले आटेवाडा आहे ना तुमच्याकडे, आटेवाडा म्हणजे आपल्याकडे म्हणतात इकडं वाडा, तिकडं तसं म्हणजे आठेवाडा. मी जेवायला गेलो, मला कळलं ना, पहिल्या दिवशी बाबासोबत गेलो होतो खानदेशमध्ये फत्तेपूरला, गोदरी तांडा. ती म्हणायची आठेवाडा बाबा ना, आठेवाडा. मी मला आठेवाडा काय लावलं आहे? मला वाटलं आठा म्हणून आम्हाला खाऊ घालते काय बाई. अगदी सुंदर, तुला धन्यवाद देतो. उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो आयशे नाही, कवळ काही काल्याचे. काल्याचा प्रसंग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर काल्याविषयी इच्छा व्यक्त करताय. महाराज सांगतात, या ठिकाणी काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा येऊ. पुन्हा येऊ याचा अर्थ काय, तर या ठिकाणी पुन्हा येऊ याचा एखादा आवडीचा विषय असेल तो माणसाला पुन्हा पुन्हा सेवन करा वाटतो. आवडी आणि लाजवी, व्यसने आणि शिनवी. महाराज सांगतात, एखादी आवडीची गोष्ट आहे पुन्हा पुन्हा सेवन करावी वाटते, एखादा आवडीचा विषय आहे तो पुन्हा सेवन करा वाटतो. तसं तुकोबराय सांगतात, माझी आवड आहे काला सेवन करण्याकरता उपजून या पुढती येऊ. पुढती याचा अर्थ पुन्हा. मग कशा करता काला सेवन करण्याकरता, मग कोणता काला आहे त्याचा विचार आपल्याला सांगायचा आहे. कारण आज वारकरी संप्रदायाचा नियम आहे, जो काही आपण उत्सव करतो त्या उत्सवाची परिसमाप्ती काल्याचे कीर्तन करायचे असते. आजचं हे कीर्तन प्रसादाचं कीर्तन आहे, आजचं हे कीर्तन सांगतेचं कीर्तन आहे. आणि आजचं हे कीर्तन मला सांगायचं आहे, देवाने जो काला केला त्याचं प्रतीक म्हणून चिंतन हे करायचं आहे. प्रसादाचं कीर्तन असेल, तुम्हाला महाराज बरेच 7 दिवस कामं पडलेत, प्रसादाचं कीर्तन 2 घास खाऊ द्या आणि आता शेतामध्ये आम्हाला जाऊ द्या, तसा तो सेवन होणार नाही. महाराज सांगतात, दिरीच सांगितले, आज आपलं परम भाग्य आहे की आजच्या दिवशी भगवान पंढरीश परमात्मा तुम्हा आम्हाला दृश्य रूपाने अदृश्य रूपाने काला देणार आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा प्रसाद देणार आहे, पण गीत गायन करा, परमात्म्याचं चिंतन करा, नामस्मरण करा, तो तेव्हा प्रसाद होईल. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा प्रसाद देणार आहे, मला चिंतन हे करायचं आहे. महाराज इच्छा व्यक्त करतायत,
कशा करता? काला सेवन करण्याकरता, प्रसादा करता. तो प्रसाद कुठे सेवन केला? तर महाराज सांगतात चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. गोकुळात चरित्र केलं त्याचा आपला उच्चार करायचा आहे. काहींचा विचार करायचा, काहीचा उच्चार करायचा, काही आचार करायचा. जीवाच्या चरित्राचा विचार करायचा नाही, उच्चार करायचा नाही, आचार करायचा नाही. देवाच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि संतांच्या चरित्राचा आचार विचार उच्चार करायचा. म्हणून महाराज सांगतात देवे केले गोकुळी. गोकुळातच का? गो म्हणजे गायी, कुळ म्हणजे समूह. जिथे गायीचा एकत्र समूह त्याला गोकुळ म्हटलं जातं. तर महाराज सांगतात तिथे काला केला त्याचं वर्णन करायचं आहे. अगदी महाराजांचं चिंतन मला तुकोबरायांचा भाव तुमच्यासमोर ठेवायचा आहे. महाराज सांगतात गोकुळातच देवाने काला केला, द्वारकेमध्ये नाही केला का? महाराज सांगतात नाही. कुरुक्षेत्रामध्ये केला नाही का? नाही. कारण गोकुळातलं प्रेमच विलक्षण आहे, तिथली भक्ती ही वेगळी आहे. महाराजांनी गोकुळामध्येच काला केला. काला करत असताना महाराजांनी विचारलं, महाराज काला करत असताना इतकं महत्त्व त्या काल्याला का महाराज देत आहेत? तर काला म्हणजे कालवणं. काय कालवणं? काला म्हणजे कालवणं हा मराठीमधला शब्द आहे. कालवणं याचा अर्थ आहे चारी वर्ण एकत्र येणं आणि त्याचं चिंतन करणं, एका विचाराने परमार्थाची वाटचाल करणं. वर्ण कोणते आहेत? आपण खातो ते वरण नाही हा. वरण वेगळं आहे आणि वर्ण वेगळं आहे. व्याकरणामध्ये वर्ण सांगितलं आहे. आपल्याकडे वर्ण असतं, दोन प्रकार आहेत वर्णाचे. एक डोळस वरण आणि एक महाराज सांगतात आपण करतो ते वरण आहे. वरण वेगळं आहे आणि वर्ण वेगळं आहे. चार वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. महाराज सांगतात सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि भक्ती रसाचा आनंद घ्यायचा आहे, तेव्हा तो काला आहे. नाही तर हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा माझाही तो त्याचा आहे. इथे या धर्ममंडपामध्ये काहीच नाही. इथे सर्वजण एका आईच्या लेकरासारखा हात. महाराज सांगतात सकळाशी येते आहे अधिकार. सर्वाला या ठिकाणी एकच अधिकार आहे. स्त्रियालाही तेवढा अधिकार आहे, पुरुषालाही तेवढा अधिकार संप्रदायाने आम्हाला दिला आहे. म्हणून महाराज सांगतात बाबा तो या ठिकाणी इथे चारी वर्णाने एकत्र येऊन काला करायचा आहे. महाराजांना विचारलं, महाराज काला सेवन करण्याकरता या ठिकाणी एवढं अवघड सोपं असताना अवघड का? तर महाराज सांगतात या ठिकाणी काला सेवन करण्याकरता अगदी महत्त्वाचं चिंतन तुकोबराय सांगतात. काला सेवन करायचं आहे. मग महाराजांना विचारलं, महाराज वेळ कमी असल्यामुळं अगदी मला सांगितलं लेट झालं कीर्तन, त्याच्यापेक्षा आज दरवर्षीपेक्षा लवकर आहे. काल दिंडी कालच करून घेतली. तुमच्यापेक्षा यांना लांब जायचं असतं आणि दुसऱ्या गावात अजून लोकांचं अगदी नियोजन केलेलं असतं अगदी वेळेमध्ये. तर महाराजांना विचारलं, महाराज काला सेवन करण्याकरता तुकोबाराय सांगतात पुन्हा येऊ. मग महाराजांना विचारलं, महाराज मृत्यू लोक आहे, ही मरणाऱ्याचं लोक आहे का? इथे जेवढे आहात ना तेवढ्याला माझी विनंती, माझ्यासह हे मरणाऱ्याचं लोक इथे अमर राहणार नाही. इथे अमर फक्त तुमची कीर्ती राहणार आहे. इथे प्रत्येकाला यायचं आहे. महाराज सांगतात इथे प्रत्येकाला यायचं आहे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, प्रत्येकाला यायचंय. ज्ञानोबराची ओवी सांगेल, ये मूर्ती लोकीचे उपराटे. इथं प्रत्येकाला मनाच्या विरोधात जास्त चालत आहे. तुम्ही मनाचं एखादं चिंतन करताय त्याचे विरुद्ध जास्त होत आहे. म्हणून महाराज सांगतात बाबा ही मारणाऱ्याचं लोक आहे. महाराजांना विचारलं, महाराज हे जर मारणाऱ्याचं लोक असेल मग तुम्ही काला कसा सेवन करणार? तर महाराज सांगतात आम्हाला या ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्य आहे. कारण संताला पूर्ण स्वातंत्र्य. येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, तुका म्हणे गात देवनाम. महाराज सांगतात देवनाम गात येतो, देवनाम गात जातो. जे जे झाले अवतार तुका त्यासी बरोबर. मला सांगतात प्रत्येक आहे आम्हाला स्वातंत्र्य संतांना. म्हणून महाराज सांगतायत आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून महाराज इच्छा करतायत अभंगाच्या पहिले चरण. Upa
काला खाऊ दही भात. महाराज सांगतात आम्ही पुन्हा जन्म घेणार, पुन्हा घेणार कशा करता? काला खाऊ दही भात. दही भात त्याचा विशेष महाराज महत्व देत आहेत या ठिकाणी. काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती येऊन. पुढती मी पुन्हा सांगेल, पुन्हा पुन्हा ज्याला आवडीचा विषय असेल पुन्हा सांगेल, पुन्हा सेवन करा वाटतो. तसं ज्याला आवडीचा विषय आहे तसं महाराज सांगतात आमची आवड आहे. जो आमचा आवडीचा विषय बीट नाही पांडुरंगे वाडे अंगार्थ त्या, तोच आम्हाला आवडीचा विषय सेवन करा वाटतो. उपजोनिया पुढती येऊन काला खाऊ दही भात. महाराजांना विचारलं, महाराज दही भातच काला का? दही भाताचा काला सांगितला जातो, हरिनामाचा काला आणि शास्त्रामध्ये वेदांताचा काला सांगितला जातो. अनेक प्रकारे आपला विचार सांगायचा आहे. काला करण्याकरता 3 प्रकारचा देह लागतो, तेव्हा तो काला होतो. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. स्थूल देहाचा काला वेगळा, सूक्ष्म देहाचा कारण वेगळा आणि कारण देहाचा काला वेगळा. महाराज सांगतात स्थूलम सूक्ष्म कारणंच शरीरम त्रिविधम स्फुटम पंचदशिकार सांगतात. 3 प्रकारचा काला आहे, 3 प्रकारचा देह लागतो. तसं काला खाऊ दही भात. मग महाराजांना विचारलं, महाराज दही भात काला खाण्याकरता जर येत असताल मग तिथे तो काला नाही का? महाराज सांगतात सर्व काही आहे, पण तिथे काल्याचा आनंद नाही आहे. भक्तिरसाचा आनंद फक्त मृत्यू लोकामध्येच आहे. आस करते ब्रह्मादिक देखोनी वाळवंडीचे सुख, धन्य धन्य म्हणते मृत्यू लोक भाग्याचा कैसा. स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्माम्हा. महाराज सांगतात स्वर्गातील देव सुद्धा इच्छा करतायत म्हणून आपण देवाधिकापेक्षा भाग्यवान आहात मानलं तर. लक्षात ठेवा. आम्हाला शांतीब्रह्म कुरीकर बाबा सांगायचे, बुवा टाळाचा पकवाजाचा आनंद फक्त नाचू पंढरी चोहोटा हा इथेच आहे, तिकडे नाही आहे. मग वैकुंठात काय आहे? तर महाराज सांगतात जे तामर तत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी बोन अमरावती, जेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कोटारे, जिये गावी खिल्लारे, कामधेनूची गंधर्व गात गाणी, जेत रंभी ऐश्य नाचनी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. ज्ञानेश्वर महाराज सांगतात गंधर्व गायन करायला लागले. बघा काय ताकद आहे. गंधर्व गायन करायला लागले. हा गंधर्व गात गाणी, गंधर्व गायन करतायत. ते एकदा गाण्याला सुरू केलं, स्वर लावला की अगदी माणसं या ठिकाणी स्वर लावला तर महाराज सांगतात विदेही अवस्था त्याची होऊ शकते, त्या एवढं ताकद आहे. आम्ही स्वर लावला की लोक आहे ते झोपतात. एकाच प्रमाणात 4-4 प्रमाण देतो आम्ही बरं का किरण महाराज. हा महाराज सांगतात या ठिकाणी अगदी ही ताकद आहे गायनामध्ये. मला चिंता गायनाचे रंगे किंवा गायनाचे उडे आपुल्या छंदे. मला अजून एक सांगायचं आहे, गायनाची ताकद आहे. एक सांगेल, आम्ही शिकायच्या अगोदर हायबत बाबा भजन करायचे. आपल्या पायामध्ये या ठिकाणी घुंगरं बांधून पैजण बांधून भजन करायचे. जुने लोक सांगतात हायबत बाबा जर भजन करायला विना घेतला, भजन करायला लागले तर ज्ञानोबरायची समाधी ऐका. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी अशी डोलायची. बाबा बाळ छंदू, बाबा बाळ छंदू, टाळा टाळी लोपला नाद. ज्ञानोबरायची समाधी डोलायची. आम्ही भजन केलं की मनपातले लोक बाहेर जायला सुरू होत आहे. किती ताकद आहे आमच्याकडं. आम्ही भजन करत होतो, आम्ही करतो पाकिट करता, पण संत करत होते देवा करता. इथं फरक आहे. आज देवा करता करणारे वेगळे आहेत. लक्षात ठेवा. ज्याने देवा करता करुणी जोग अवघा भोग ते जेला. माझी भाषा नाही, मला बोलता येत नाही पदरचं. महाराज सांगतात या ठिकाणी ज्याने देवाच करता भजन केलं, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. महाराज सांगतात या ठिकाणी भजन हेच प्रमाण आहे वारकऱ्याला. बघा पायीवारीमध्ये निष्ठावान वारकरी आहेत ना, महाराजांना माहिती. माणिक महाराज नाव आहे ना आपलं, माणिक महाराजांना माहित आहे. निष्ठावान वारकरी आळंदी ते पंढरपूर ज्यावेळेस माऊलीचा सोहळा निघतोय, माऊलीच्या रथाच्या पुढे जात नाहीत. जिथे माऊली विश्रांतीला थांबले तिथेच विश्रांतीला थांबतात. अजून सांगायचे मला, निष्ठावान आरती झाल्याशिवाय बसत नाहीत. तुम्ही सोनं त्यांना पुढे द्यावं, पदार्थ तुच्छ आहेत, लोक वाटतात ते सुद्धा बघत नाहीत, असं ढकलून देतात, जा मागे वाटा, आम्हाला नको. जिथे माऊलींचा प्रसाद आहे तिथेच प्रसाद सेवन करतात. नाही तर आमची वारी असते, माऊली असतात सासवडला आणि आम्ही असतो जागा धरायला जेजुरीला. कारण मला माहीत आहे आळंदीत माऊलीची सोहळा निघतो ना, सोहळा निघताना आम्ही गाड्या भरतो, सकाळी निघायची वेळ असते.
सकाळी निघायचं, माऊलीचा रथ असतो, रथ निघतो आणि गाड्या भरायला तयारी असते. मी 15 दिवसाचं नियोजन, जसं संसार करायचा तसा संसारच असतो. तंबू असेल, बांबू असेल, जेवण असेल. आम्ही गाड्या भरायला वेळेस सुरू आहे 7:30-8 वाजता. तिकडून पुण्यामधून फोन येतो, महाराज मंडप तर भरला, अगदी मंडप भरला, जागा कमी पडते. म्हणलं कसं काय, अजून दिंडी निघली नाही. बघा कुठले वारकरी मध्ये फोटो काढतात, ते म्हणतात महाराज जय हरी, आम्ही तुमच्याच गावचे आहेत. तिकडून लक्षात ठेवा, अरे माऊली पुण्यात आहेत आणि आम्ही कुठं, आपलं माऊली आळंदीत आहेत आणि आम्ही जागा धरायला पुण्यात आहेत. कसा देव भेटेल हो? लक्षात ठेवा. देवा करता संत महात्मे बघा, सावता महाराजांनी देवा करता भजन केलं, वाल्मिक ऋषींनी देवा करता भजन केलं. भगवान बाबांनी आज करोड रुपये आज गडाला लोक देतात, विनाकारण देत नाही आहे. वैकुंठवासी गुरुवारी मी ज्यांच्याकडे शिकलो, हजारो पारायण, हजारो ज्ञानेश्वरीचे, हजारो पारायण ज्ञानेश्वरीचे एकही रुपये न घेता ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन केले. तेव्हा जे देवा करता केले म्हणून आज त्यांच्या नावाची कीर्ती होती. मला सांगायचं आहे, व्यवहारात मला यायचं नाही, मला व्यवहार फारसा जमत नाही तुमच्या एवढा, पण मला थोडा परमार्थ सांगायचा आहे. महाराज सांगतात, तुकोबराला तू विचारलं काला सेवन करण्याकरता एवढं का? महाराज सांगतात वैकुंठात सर्व आहे. इथून माझा फाटा फुटला, वैकुंठात सर्व आहे पण भजनाचा आनंद नाही. मग महाराजांनी विचारलं, महाराज तो काला कुठे सेवन करणार? वैकुंठात सगळं काही आहे. महाराज म्हणतात बाबा वैकुंठात येऊ नका तुम्ही. अरे आम्हीच इच्छा करतोय, कशाची? लक्षात ठेवा, आम्ही ज्याची इच्छा करतोय आणि मग तुम्ही कशाला येत आहे? जर आपल्या गावात, ऐका, आपल्या गावात शिल्लोडपेक्षा जर 5 रुपये एखादी वस्तू गावात मिळत असेल स्वस्त, तर आपण शिल्लोडला जाऊ का 10 रुपये जास्त देऊन? नाही. महाराज सांगतात अरे सगळं काही बाबा मूर्ती लोकात, मूर्ती लोकामध्ये सर्व काही आहे. कारण तिथे सर्व असताना सुद्धा स्वर्गातील देवदेवता इच्छा करतात. लक्षात ठेवा. आणि इच्छा करत असताना ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, धन्य धन्य. महाराज सांगतात सर्व काही असताना तुम्ही इच्छाच करू नका. या अभंगामध्ये महाराज सांगतात बाबा सर्व काही आहे अभंगाचं दुसरं चरण. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे एकदा टाळी वाजवा. या वयात सुद्धा हा आवाज आहे, लक्षात ठेवा. नाही तर आवाज नसतो, राग असतो या वयात. जसं वय वाढतं तसं राग आवाज वाढत नाही, राग वाढत असतो. गोड मंदिर देवाची सेवा आहे. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. सगळं काही आहे पण तो काल्याचा आनंद नाही. महाराजांना विचारलं, महाराज अगदी वेळ कमी असल्यामुळं तिथंच आनंद नाही का? तर महाराज सांगतात सगळं काही आहे, एकमेका देव मुखी सुखे घालू हुंबरी. आम्ही सेवन करणार पण एकमेकाच्या मुखामध्ये घालणार. वारकरी संप्रदाय हे शिकवण आहे. आपण जेवण जेववी तो लोका. पहिलं या ठिकाणी दुसऱ्याला खाऊ घाला, त्यात आनंद आहे. स्वतः खाण्यात आनंद नाही. काही माणसाला सवय असते, हां मिळते की नाही मिळतं नाही, लक्षात ठेवा. स्वतः खाण्यास सवय. माणसं सांगतात काही माणसं स्वतः खाण्यात आनंद आहे, त्याहीपेक्षा खाऊ घालण्यात जास्त आनंद आहे. जसं काम करण्यामध्ये स्वतःचं काम करण्यापेक्षा सेवा करण्यात काही लोकांना आनंद असतो. नाही तर काम करण्यामध्ये 3 प्रकार पडत असतात. मी नेहमी सांगतो माणसामध्ये बघा, काम करण्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. आपल्या गावात सांगायची गरज नाही. आपल्याकडे आपल्या भागात बऱ्यापैकी ज्याला जे जे सेवा मिळेल ते करतोय बघा. एकही माणूस सप्ताहामध्ये बघितलं असेल ज्याला जे सेवा सांगितलं, लहान असेल मोठा असेल, ते सेवा करतात. मग अशी बघितलं आपण सहज कीर्तनाच्या अगोदर 400-500 गावकरी त्या लोकाला वाटं लावण्याकरता
तिकडे सुद्धा ज्याला जी सेवा असेल कागद उचलण्यापासून आपण इथे करतोय. नाही तर काही काही ठिकाणी कामामध्ये 3 प्रकार महाराज पडतात. सांग कामे, आघाव कामे, ऐकीव कामे. मी नेहमी सांगत असतो या ठिकाणी आघाव कामे एखाद्याला सांगितलं, आघाव कामे काही असतात, सांग कामे असतात. एखाद्याला सांगितलं जा भगवान महाराजाच्या घरी आळंदीचे महाराज आलेत, त्यांना चहा प्यायला बोलू. एखाद्या पोराला सांगितलं आजीने, मुलाला, वडिलांनी, बाळ्या जा काला आहे आता उद्या वर्षांत जगलो वाचतो तो येणार आहे, चहा घ्यायला बोलो. कोणी सांगितलं भगवान महाराजच्या घरी एका जवळ असतात. मग तो हा इथंच बसल्या बसल्या म्हणतो महाराज आहेत काच घरी? अरे आताच फोन केलाय, फोन लागलाच होता का? बरं तिथं गेल्यानंतर तिथे आहेतच का, येणारच आहेत का? अरे आता बोलणं झालंय सर्व. मग तो घरचा नातू म्हणत असतो तिथं असतीलच का? अरे सांगितलं ना तुला आहेत म्हणून. तो म्हणतो मग कुत्रा असेल तर? ते म्हणतात मग घरची इथंच मर आता नको जाऊ. म्हणजे लक्षात ठेवा काही असा प्रकार आहे. आणि काही आघाव कामे असतात, सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त करणार. वडिलांनी सांगितलं मुलाला बाळ्या जा गोळेगावला जा, आजी आजारी आहे, 90 वर्ष वय आहे, खूप आजारी आहे, डॉक्टरने सांगितलं लवकर जा, गोळ्या संपल्यात, ही चिठ्ठी घे आणि गोळ्या औषध घेऊन ये. 500 रुपये वडिलांनी दिले. आता 500 रुपये दिल्यानंतर हा गेला गोळ्या औषध घेतल्या. गोळ्या औषध घेतल्यानंतर तिथे दुकान होतं जवळच, कापड दुकान. तो कापड दुकानामध्ये गेला. दुकानामध्ये गेलं, दुकानदार कापड आहे का? ते म्हणे आहे ना, आत्ता दुकान खोललंय, सांगा किती हवं आहे? ते म्हणे काही नाही 2.5-3 मीटर द्या आणि सगळ्यात पातळ द्या. हां, दुकानदाराने 3.5 मीटर 2.5 मीटर कापड दिलं. तो मुलगा घरी घेऊन आला, वडिलाकडे गोळ्या औषधाची पिशवी दिली आणि पिशवी दिल्यानंतर ही दुसरी पिशवी दिली. म्हणे बाबा ही पण घ्या. मुलाला सांगितलं वडिलांनी, का रे तुला 2 पिशव्या नाही सांगितलं, एकच सांगितलं होतं, ही काय आहे दुसऱ्या पिशवीमध्ये? त्याने सांगितलं हे बघा बाबा, मला वाटलं येईपर्यंत आजी जगल्या तर गोळ्या औषध द्यायच्या, आणि आजी जर मेली दचकली तर मला पुन्हा जावं गोळेगावला, त्याच्यापेक्षा पुढची तयारी. म्हणजे सांगितल्यापेक्षा लक्षात ठेवा. आणि काही माणसं अशी असतात, सांग कामे, आघाव कामे, ऐकीव कामे, सांगितलं तेवढंच काम करणार. स्वामी सासूने सांगितलं आज काल्याचा प्रसाद आहे, काल्याचं कीर्तन आहे, 7 दिवस मी कधी गेले नाही, आज काल्याला जाणार आहे, तू आता घरी बस. दूध सकाळीपासून चुलीवर ठेवलंय, 2 दिवसानं माझी मुलगी येणार आहे, दुधावर लक्ष ठेव, मांजर येईल दूध पिऊन जाईल. काय सांगितलं सुलाना सासूनी? वेदन नाही सांगितलं हरिपाठ म्हणायला. काय सांगितलं ऐका, कीर्तन नाही सांगितलं, एक काम सांगितलं बघ, दूध गॅसवर ठेवलंय, चुलीवर ठेवलंय, आणि आता मी 2 तास कीर्तनला जाणार आहे, मांजर येईल पिऊन जाईल. सुनानं सांगितलं आत्या काळजी करू नका, 2 तास नाही 4 तास येऊ नका, मला बरं वाटेल. गाव बरं वाटतं पण सासू बरी वाटत नाही. हां, कधी कधी गावावर प्रेम करताय पण सून सासूवर प्रेम करत नाही, सासू सुनावर प्रेम करत नाही. मला सांगायचं का, त्या सुनांना सांगितलं आत्या काळजी करू नका ना, मी आहे ना, कशाला काळजी करताय? इतकं प्रेमाने बोलल्यानंतर वाटलं वा, आत्तापर्यंत कधी गुण आला नाही पण आज फारच गुण आला. इतका आनंद वाटला. कुणाला? सासूला. घरी गेली नाही, कीर्तनला गेली, 2 तास कीर्तन झालं, गल्लीतून येते तर वेळ लागला, आणि वेळ लागल्यानंतर डायरेक्ट सासू स्वामी स्वयंपाकघरात गेली. आणि स्वयंपाकघरात गेल्यानंतर का गेली स्वयंपाकघरात? तर चुलीवर भांडं ठेवलं होतं दुधाचं, आणि महिलांचं दुधावर लय प्रेम असतं असं सांगितलं जातं. 4 गोष्टीवर. 1, जावयावर इतकं प्रेम असतं सासूचं की सगळ्यात जास्त प्रेम. कसाही असू द्या जावई, माळकरी असू द्या, बिगर माळकरी असू द्या, अगदी जावयावर फार प्रेम असतं. आणि म्हणून यावर्षी तर जावयाकरता महिना आहे बरं का, यावर्षी मे महिन्यात, लक्षात ठेवा, 17 मे पेशल जावयाचा महिना आहे. हां, म्हणजे धोंड्याचा महिना, लक्षात ठेवा. दुसरं प्रेम शेणावर, घरचं शेण काढणं होणार नाही पण रस्त्यात दुसरं एखादं ते. तिसरं प्रेम दुधावर, इतकं प्रेम. आणि 4थं प्रेम शास्त्र सांगतंय दुधाच्या साईवर. 1 ग्लास दूध द्यायला माणसाला काही वाटत नाही, 1 लिटर दूध मोकळ्या मनानं बाई देईल, पण साई जर पडली दुसऱ्या दुधात देत असताना तोंडात बोट घालील, मागे ढकलील. हां, सिग्नल. हां, इतकं प्रेम साईवर असतं. कुणाचं? महिलांचं. ती स्वयंपाकघरात गेली, स्वयंपाकघरात गेल्यानंतर बघती तर दुधाचं पातेलं आहे, दुधाचा थेंब सुद्धा नाही. राग आला, BP वाढली, चिडली. म्हणे का ग, तुला कळत नाही का? सकाळी सांगितलं तुला, काय सांगितलं होतं? दुधावर चुली लक्ष ठेव आणि मांजर येईल पिऊन जाईल, तुला सांगितलं होतं, काय झालं? दूध कुणाला दिलं का? तू खाल्लं का? पिलं का? म्हणे आत्या आवाज कमी करा, आवाज कमी करा, आतापर्यंत ऐकलं मी, आवाज कमी करा. तुम्ही जाताना काय सांगितलं होतं? मांजर येईल.
आणि दूध पिऊन जाईल. तुम्ही जाताना सांगितलं रेकॉर्ड आहे माझ्याकडे, कॅमेरे चेक करा. हां, आणि तुम्ही जाताना ते सांगितलं होतं. मग काय झालं दूध? तिनं म्हणली शेजारची कुत्री आली पिऊन गेली. मग तू काय करत होती? मग इथंच बसली येईपर्यंत. मग तुला सांगितलं होतं ना, जाताना काय सांगितलं होतं? बोला, काय सांगितलं होतं? दुधावर लक्ष ठेव. याला म्हणतात ऐक्यू कामी. सांगितलं तेवढंच ऐकणार. हा, तसं महाराज सांगतात काही लोकाला खाऊ घालण्यात आनंद आहे, खाण्यात आनंद नाही. काहीला पहिल्यांदा खाण्यात आनंद आहे. संप्रदाय आम्हाला हे शिकवतोय बाबा, एकमेका देव मुखी सुखे घालू हुंबरी. हुंबरी म्हणजे संसारामध्ये रममान होऊ, परमार्थ सुखाचा आनंद घेऊ, हा भाव तुमच्या समोर ठेवायचा. संप्रदायाच्या नियमानुसार अगदी वेळेत सेवा समारोप करायची, अगदी वेळेत. आजचं हे कीर्तन थोडंसं निवेदित कीर्तन आहे, कारण दरवर्षी दिंडी असते, पण आज दिंडी कालच उरकून घेतली. हुशार गावकरी आहेत आणि अशीच पद्धत ठेवा. आता भगवान महाराज काही पद्धत फाटा ठेवायचा असतो आता, कारण सकाळी दिंडी केली की यांना जेवायला वेळ होतो, उन्हाचा प्रवास असतो, म्हणून अगदी वेळेमध्ये सेवा समारोप करायचे. एकदा संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वर करा. तुमचे फोटो काढायचे आहेत, महाराष्ट्राला कळू द्या. 36 वर्ष, अजून 2 वर्षानं आहे, तरीच या ठिकाणी 36 वर्षाची लोक तयारी करतात. महाराज एकदा सर्वांनी अगदी जोरात प्रेमाने वठ्ठ्यावर बसलेले, दुकानामध्ये बसलेले दुकानदारासहित सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या. विठोबा रखुमाई Oh
कृष्ण भगवान गोविंद महाराज चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळे अभंगाचा शब्दशः अर्थ बघितले वेळ मर्यादित सर्वांना माहीत आहे. अगदी चरित्र ते चरित्र कधी होतं महाराज सांगतात देवाने केले त्याचं अलौकिक चरित्र आहे. साही मारित दुराचारी 6 मारले 7वा मुलगा रोहिणीच्या गर्भात ठेवला. 8 वर्षाची मूर्ती कारागृह प्रगट झाली याला म्हणतात देवाचं चरित्र. मला या ठिकाणी हनुमंतराय शेपटेसारखं लांबवता येतं बरं का स्वामी. 10 मिनिटात 10 तास तुम्ही जर म्हणले उद्या सकाळपर्यंत कीर्तन करा तरी महाराजांची आशीर्वाद करताय. तुम्ही म्हणले आता 2च मिनिटात लगेच चला वळवू गाई. वेळ मारायची अगदी सगळं नियोजन अगदी वेळेत या ठिकाणी झालं पाहिजे. महाराज सांगतात देवाचं चरित्र 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर आईला आनंद वाटला. तो आनंद टिकला नाही. आई रडायला लागल्या. भगवान म्हणतात आई का रडता. ऐका 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर आईला आनंद व्हायला पाहिजे पण आई रडतात का याचं कारण आहे. का रडतात म्हणत आईला विचारतात देवा. आई म्हणतात आईला भगवान म्हणतात आई का रडता तुम्ही. त्यावेळेस आईनं सांगितलं देवकी मातेने कृष्णा तो लहान झाला काय मोठा झाला काय. जनी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. अरे त्याला कळलं तुला मारल्या शिवरानं. भगवानला ही काळजी करू नका. एक काम करा ना या जागेवर भीती वाटत असत कुठे घेऊन जा नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला. भगवान म्हणले पाठी घ्या. पाठीवर भगवंताला ठेवलं. देवाचं अलौकिक चरित्र अद्भुत चरित्र अवर्णनीय चरित्र आहे. पाठीत ठेवलं आणि पाऊस पडतोय. भगवानला घेऊन जातात नंद बाबा वसुदेव बाबा घेऊन जातात नंद बाबाच्या तिकडे. आणि घेऊन जात असताना महाराज सांगतात पाऊस पडतोय मंद मंद पाऊस पडतोय. आणि पाऊस पडत असताना पूर चढला असे असतं त्याशी लाविल अंगुष्ट. पुढे घेऊन जाताना या ठिकाणी गोकुळातील गवळणी त्या काळातील अगोदर उठत होत्या. जसं आपल्या गावामध्ये खुल्लोडा आतापैकी बऱ्यापैकी 90% पुरुष अगोदर उठले बघतो मी. कधी कधी महिला निवांत उठतात. इथल्या नाही शेअरमधल्या सांगवलोय खुल्लोडच्या नाही सांगत हा. महाराज सांगतात त्या गोकुळातील गवळणी अगोदर उठत होत्या. उठल्यानंतर 6 गवळणी 7 गवळणी एकत्र आल्या 8 गवळणी एकत्र आल्या. आणि एकत्र आल्यानंतर दोघांचा संवाद आता ऐका अख्खं गाव साईडला असू द्या पण 15-20 जर महिला एकत्र आल्या तर अख्ख्या तालुक्यातला 7-12 ते काढतात. तुला माहिती आहे का. तुला सांगते तुला माहिती आहे का. अगदी जिथे या ठिकाणी 2च महिला आल्या तर अगदी तालुक्याचं दिल्लीचं विचार ती करतायत की त्यांचे विचार करण्यात धारणा असते. विचार करत असताना शांत विचार करत नाहीत. ते एकमेकीला बोलतात. दुसरी तिसरीला तिसरी चौथीला 5वी 6वीला असं बोलता बोलता एका गवळीनं बघितलं का ग आज काय तुम्ही बोलत होतात एकमेकीला कानाला कान लावून. तर त्या ठिकाणी महाराज सांगतात अगं तुला माहिती नाही का आज गोकुळामध्ये अद्भुत चरित्र झालं. एक गवळण दुसरीला सांगते दुसरी दिलाय बस स्वामी. पुढच्या वर्षी आता तुमची माझी गरज नाही. गावकरी तयार झाले. एकदम आनंद वाटला. एक आवनी एक बळी रे. फक्त 7 दिवस एकत्र थांब जा.
गोड प्रमाण दिलं. अगदी बस बंडूभाऊची मला आठवण आली. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, वाणी भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. आनंद उत्सव चालू आहे आणि महाराज वर्णन करतात भगवंतांना पाळण्यात टाकलं. त्या काळात पाळणा होता, आता पाळणा नाही, आता पाळणा घर आहे. पाळणा घर कळालं का? इकडे आपल्याकडे नाही, शहरमध्ये जा, या ठिकाणी पाळणे कमी असतात पण पाळणा घर जास्त असतो. भगवंतांना पाळण्यात टाकलं, अद्भुत लीला झाली. पाळण्यात टाकल्यानंतर सर्व आनंद उत्सव साजरा करायला लागले. त्यांना वाटलं गवळीला चला आता भगवंताला पाळण्यात टाकले, भगवान झोपतील, आपण इकडे उत्सव साजरा करूया. महाराज सांगतात उत्सवाचे अनेक प्रकार आहेत, लक्षात ठेवा. उत्सव करत असताना आनंद नंद घर आनंद भयो जय कन्हैयाला आलं की आनंद उत्सव चालू आहे. आणि त्या आनंद उत्सवामध्येच या ठिकाणी गोदान, कांचनदान, अन्नदान, दान चालू आहे. भगवान म्हणले सर्व जर आनंद व्यक्त करत असतील, आम्ही काय झोपायला आलो का? आता ऐका, अख्खं गाव या मंडपात आहे, फक्त काही 25% तरुण तिकडे स्वयंपाकघरात सावता महाराज मंगल कार्यालय, ते सुद्धा विचार करत असतील आम्ही काय गुत्त घेतले का? सगळे सावलीला बसले, आम्ही स्वयंपाक करायला वाटणारच आहे ना. तसं भगवान म्हणले सर्व जर आनंद व्यक्त करत असतील, मी काय झोपायला आलोय का? मला सुद्धा आनंद व्यक्त करायचा आहे. भगवंतानं उडी टाकली 6 दिवसाची असताना, शास्त्र सांगताय. उडी टाकल्यानंतर भगवान पाळण्याच्या खाली आले आणि जिथे आल्यानंतर भगवान रांगायला लागले, कारण इतकं गोड रांगतायत. रांगण्याचे प्रकार आहेत. काही मुलं अगदी शेवटपर्यंत त्यांना रांगताच येत नाही, काही पाठीवर रांगतात, काही पोटावर रांगतात. प्रीते भगवान इतके गोड रांगतात. महाराज वर्णन करा, इतके गोड तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान रांगायला लागले. रांगता रांगता अंगणाच्या बाहेर आले. एका गवळण बघितलं, लाला रांगतात कन्हैया रांगतात. आईला घराने सांगू लागली आणि रांगता रांगता या ठिकाणी भगवान बाहेर येतात. रांगताचे घराने अनेक प्रकारे भाव उत्पन्न केला. एक म्हणते कागद सखे बघणं लाला किती छान रांगतोय. एक मुली रांगतोय काय नुसतं रांगायचं बघू नको, त्याचे डोळे बघ. तिसरी गवळण भाव व्यक्त करते की डोळे काय, त्याचे केस बघणं किती सुंदर आहेत. एक गवळ म्हणते बघणं आत्ताच लाला जन्माला आला, अवतारला आला, त्याला माती तर टोचत नसेल का? किती त्याचे पाये बघ ना, त्याचे हात किती सुकुमार आहेत, एखाद्या फुलासारखे आहेत, अगदी पाकळीसारखे आहेत, असा भाव व्यक्त करतायत. भाव व्यक्त करता करता भगवान अंगणाच्या बाहेर आले. रांगता रांगणा अंगणाच्या बाहेर आले आणि सर्व गवणी यशोदेकडे आल्या. घरानं सांगू लागले, यशोदे कृष्णाला सांगावी गोकुळी राहावे की जावे. अनेक घरानं सांगितलं. घरानं सांगता सांगता यशोदेला वाटलं का माझा मुलगा आता रांगतो, इतका लहान असताना रांगायला लागला. हा भाव व्यक्त करत असताना भगवान म्हणले आता चला घरात खोड्या करायच्या नाही, आता गावात खोड्या केल्या पाहिजेत. भगवान म्हणले वेळ कमी असल्यामुळे गावात खोड्या करतायत. गावात खोड्या करता भगवंतानं कोणती खोडी केली तर महाराज सांगतात, परवा आला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा, खावणी ताकाचा हो डेरा फोडला सैरा तयावरी. अशा अनंत खोड्या केल्या. अनंत खोड्या करता करता रोज भगवंतानं घरामध्ये जावं, गोकुळामध्ये जावं, दूध चोरावं, दही चोरावं आणि एकत्र गोपाळ करून सर्वांना खाऊ घालावं, हा त्याचा नेम होता. त्या सेवेने, त्या लीलेने, त्या देवाच्या खोड्याने सर्व गवणी कंटाळा आल्या. आणि कंटाळल्यानंतर एक गवळण यशोदेकडे आली आणि सांगितलं, यशोदे मैया बघ ना तुझा लाला फार खोड्या करतोय. मैया म्हणते कोणती खोडी केली सांग बरं. त्याने सांगितलं काल ना घरात आला, दूध खाल्लं, दही खाल्लं, दूध अनेक प्रकारे तूप खाल्लं. मैया म्हणते अगं देवाने खाल्लं, काय कमी केलं तुला, खाऊ दे ना. दान केल्यानंतर दान वाढत असतं, काय कमी केलं तुला देवाने. ऐका, दान ज्याने दिलंय काही कमी पडत नाही. यशोदा माता म्हणते काय कमी केलंय. त्यावेळेस ती गवळ म्हणते, यशोदे तुझा मुलगा रोज येऊ दे, मी कंटाळत नाही, पण तुझा मुलगा एकटा येत नाही, गोकुळातील अनेक मुलाला घेऊन येतो.
दही दूध खाऊन निघून जातो, त्यावेळेस यशोदा माता सांगते, अगं बरं झालं ना, दान एकट्याला देण्यापेक्षा अनंत लोकाला द्या, काही कमी पडत नाही. मला वाटतं ही गवळण अगदी ही भाव आणि ही श्रद्धा आणि ह्याचा अनुभव मला वाटते तुम्हाला आला असेल. सकाळी मगाशी मंडपात मी गेलो तेव्हा सांगितलं लोकांनी की म्हणे महाराज, सकाराम पाटलांनी सांगितलं, यावर्षी एवढा पाऊस पडला गोळेगावपर्यंत, उंडणगावपर्यंत इतका पाऊस पडला, पण आमच्या गावात पाऊस पडला पण कुठंही नुकसान झालं नाही. दानाचा प्रकार आपल्या गावकऱ्याला सांगायची गरज नाही. इथे कोणीही येऊ द्या, कुठलीही व्यक्ती येऊ द्या, कुठल्याही धर्माची येऊ द्या, कुठल्याही पंथाची येऊ द्या, अगदी त्याला दान देणारे तुम्ही आहात. अहो साधा व्यवहार, या छोट्याशा गावामध्ये आज जवळजवळ 4-5 संस्थांना आपल्याकडनं दान घडतं आहे. लक्षात ठेवा, केंद्रीय महाराज संस्थानला दान कोणी येऊ द्या, त्याला विनमुख आपण पाठवत नाहीत. मग दान केल्यानंतर दान वाढत असतं. मला सांगायचं काय, यशोदा माता सांगते वाढत असतं, खाऊ दे ना गं. मग त्यावेळेस गवळणी सांगतात, यशोदे मैया तुझं ठीक आहे, इथपर्यंत नाही, खाऊ दे, रोज खाऊ दे, पण तुझा मुलगा फार बिलिंदार आहे, या ठिकाणी चोऱ्या करतो, निघून जातो, गोकुळामध्ये सर्वात जास्त चोऱ्या करणारा तुझा मुलगा आहे. मैया सांगते, यशोदा माता सांगते, का गं गवळणो, माझाच मुलगा तुम्हाला दिसतो का? गावात किती मुलं आहेत, त्याची तुम्हाला एकही खोडी दिसत नाही? अगं माझा मुलगा कसा आहे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोचिरवाणी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. अनंत खोड्या सांगितल्या आणि खोड्या सांगितल्यानंतर एक गवळण आली आणि सांगितले, यशोदे आता ऐक, तुझा विश्वास आमच्यावर बसत नाही ना, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे, आता आम्ही गोकुळात राहणार नाही, आता आम्ही गोकुळ सोडून जाणार आहे. असं बोलल्यानंतर यशोदे सांगितलं, गवळण असं करू नका, तुम्हाला जे माझ्या विरोधात बोलायचे, लालाच्या विरोधात उद्या सकाळी निवेदन द्या. मग दुसऱ्या दिवशी सर्व गवळणी मिटिंग बोलवली, देवाच्या विरोधात, यशोदेच्या विरोधात मोर्चा काढला आणि मोर्चात एकदम हजारो गवळींचा मोर्चा घरापुढं आला. आता तुम्ही सांगा, घरापुढं मोर्चा आल्यानंतर मोर्चात काय हरिपाठ म्हणायचं आहे का, प्रमाण म्हणायचं आहे? तिथं काय म्हणायचं असतं मोर्चामध्ये? अरे लक्ष ठेव, मोर्चामध्ये ज्याला बोलता येत नाही ती बोलण्याचा प्रयत्न करतो. मी पाहिलंय, ज्याला घरी नवरा ऐकत नाही ती बायको पुढं असते, बाई पुढं असते. कुठं? कीर्तनला नाही, मोर्चात. हा ऐका, ज्याला घरी ऐका, घरी पत्नी ऐकत नाही तो मोर्चात पुढं असतो. मोर्चामध्ये त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही, येऊन येणार कोण, मोर्चा तो नाही. लक्ष ठेवा, विरोधात, देवाच्या विरोधात मोर्चा काढला आणि मोर्चामध्ये सगळेजण बोलायला लागल्या. मैयाने सांगितलं, अगं गवळणो बोला, पण एकीनं बोला, मी ऐकायला तयार आहे, मला निवेदन द्या ना, मी त्याची चोरी मान्य करते. गवळणी सांगती गारानी, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुपलोनी, फोडली अवघी विरजणी. हे गे बाई आमासी पाहावे ना, हे गे बाई आमासी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा काना, कुटवर सोसुगे धिंगाणा. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देऊनी, गाठ बाई कोणाशी सुठेना, यशोदे बाळ तुझा ताना, यशोदे बाळ तुझा काना, कुटवर सोसुगे धिंगाणा. अनंत खोड्या सांगितल्या. तिसरी गवळ म्हणती, मैया तुझ्या मुलानं करणी केली. करणी कोणती? ऐका, देवानं कोणती करणी आपल्यासारखी नाही केली. आपल्याकडे 2 जावा एकत्र राहत असतील, 2 भाऊ एकत्र राहत असतील, तर एखादा तिसरा येतो 2 दिवसामध्ये घर फोडतो, ही करणी आहे. चांगलं चालत असेल, सप्त्यामध्ये एखादा सेवा करत असेल, तर एखादा माणूस येतो, इतका त्या डोक्यावर हात ठेवतो, सप्त्यातून त्याला दुसरा सप्ताह करायला होतो, ही त्याची करणी आहे. लक्षात ठेवा. एखाद्याचं गरीबाचं लग्न जमत असेल, लग्न सगळं झालं, जमलं, त्याला शेजारला कळालं, तर इतकी करणी करतो, जमलेलं लग्न, पत्रिका छापलेलं लग्न या ठिकाणी तो मोडायला तितका तयार होतो. ही आपली करणी आहे. महाराज सांगतात, या ठिकाणी कोणती करणी केली? अनंत घरानं सांगितलं. यशोदा मैया सांगते, गवळणो ऐका, आईशी ऐकता घराने, यशोदे नाही न्याली पाणी, कृष्णा खोड्या दे टाकून एका जनार्दनी चरणी, प्रेमतयावरीना. यशोदेच्या डोळ्यात अश्रू आले. यशोदा हात जोडते आणि सांगते, असं करू नका गवळणो, उद्यापासून मी माझ्या मुलाला सांगते आणि कृष्णा तुला मी, बस असं अनेक घरांना सांगितले. आणि उद्यापासून माझा मुलगा तुम्हाला गावातही दिसणार नाही, शाळेत पाठवते. आणि त्या काळातील गवळियांची शाळा, गोपाळांची शाळा, गाईच्या मागे जाणं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना,
गाईच्या मागे जायचं. भगवान म्हणले ठीक आहे. भगवान गाईच्या मागे जातात. गाई पुढे, अर्ध्या गाई मागेत. 10 मिनिटामध्ये गाई जगल्या. अगदी वेळेत 10 मिनिटामध्ये गाईचं पोट भरलं. एकत्र गाई बसल्या. माणसाचं पोट भरत नाही. पक्ष्याचं भरतं स्वामी, प्राण्याचं भरतं, माणसाचं भरत नाही. बघा किती गर्दी, सांगा बरं खरंच हात जोडून. आत्तापर्यंत मी तृप्त आहे. सत्ता कोणाला द्या, तृप्तता नाही. एखाद्याला पैसे किती मिळू द्या, तृप्त नाही. खायला किती द्या तरी तृप्त नाही. महाराज सांगतात लक्षात ठेवा, प्राण्यांचं लवकर पोट भरतं. गाईचं पक्ष 2 पायाचं गाईचं पक्षाचं असेल, 4 पायाच्या प्राण्याचं, पण माणसाचं भरत नाही. काय काय किती छोटं पोट आहे आपलं, आपण खायला देत नाही. काय काय माणसालाही पोटावले असतात मोठे. इतका माल टाकतात, तासाला खातात, मिनटाला खातात. डॉक्टर म्हणतो आता खाऊ नका, मरावं लागेल. तो म्हणतो डॉक्टर मेला तरी चालेल. काही माणसं इतक्या बिड्या वरतात. डॉक्टर म्हणतो बिड्या ओढ नका, मरावं लागल. तो म्हणतो मेलं तरी चालल. काही तर माशे महाराज असे आहेत, मेल्यानंतर पिंडसुद्धा, कावळासुद्धा शिवत नाही बिडी ठेवल्याशिवाय. तंबाखू ठेवल्याशिवाय. कावळासुद्धा किती मैत्री असते कावळ्याची आणि तंबाखूची. मला आता त्यावेळेस कळलं प्रवचनामध्ये. कावळा शिवाना गेला. मी वैतागलो प्रवचन करून. इकडं बघतोय तिकडं बघतोय, इकून कावळा येईल तिकून कावळा. कावळा शिना गेला शिक्रापूरला शिकत असताना. प्रवचन नवीन होतं, प्रवचनकार. उन्हाळा दिवस आहे. तो गेला, वैतागला होता. तर इतकी तंबाखू खायची सवय, सारखा तंबाखू खायचा. झोपेते तंबाखू खाऊनच झोपायचा. प्रवचन सुरू झाल्यानंतर 15 मिनिट झालं, 1 तास झालं, बोलतोय कावळा शिवना. एकाने गाय आणली. मी चला गाय आणली. गायसुद्धा वर चढायला गेली. वट्टा तिकडे वट्टा असतो दशकिरी, आपल्याकडे 13 वाजतो. माणिक महाराज वट्ट्यावर सुद्धा गाय जाईना गेली. माणसं वैतागली, मी वैतागलो बोलू. आता काय तो भांडवलच किती रिपीट येणार ना. तिथे काय प्रमाण म्हणायचं नाही, विठ्ठला नाही. आणि तो विषय वेगळा, त्याचं वर्णन करावं तर माणूस वैतागून पळून गेला होता घरून. तिकडं बीडला मेला होता. तो आधार कार्ड फक्त सापडलं होतं, पण तंबाखू खूप खात होता. मला सांगायचं कावळा शिवाना गेलं. एकाने डोकं चालवलं. म्हणे आता एक काम करा, महाराजांना चालू ठेवा प्रवचन म्हणा. एकाने सांगितलं एक काम करा, फक्त माझं ऐका. फक्त तंबाखू आणा आणि तंबाखूची पुडी फक्त ठेवा. कुठं? तिथं. आणि योग असा, तंबाखूची पुडी आणली स्वामी, तंबाखू ठेवली, मागे वळला, लेच कावळ्याने स्पर्श केला. मी इतकी मैत्री आहे. मला सांगायचं का, या ठिकाणी भगवान म्हणले ठीक आहे. या ठिकाणी गोपाळ म्हणले देवा गाईचं पोट भरलं. भगवान म्हणले ठीक आहे. अनेक प्रकारचे खेळ खेळले. टाळी वाजवा काय करता.
थोडासा तर वेळ आपल्याकडे घोर प्रमाण दिलं. अनेक प्रकारचे खेळ खेळले बच्चेंगे तारबिरंगे बरं का सोनू महाराज. एका जाताना देव म्हातारा होता माझा वेळ कमी. आज रस नसता तर 2 वाजवले असते मी बी. पण रस तिकडे वाट बघतो. केंद्रीय महाराज लवकर आटोबवा. अगदी या ठिकाणी गौर प्रमाण दिलं. अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर एक गोपाळ देवा भूक लागली रे भगवान. ठीक आहे जा माझी आहे तैशी पाहे नाहीतरी घरा जाये चोरून या माये नवनीत आणावे. सगळे भगवान एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर याचा भाव आहे कळंबासारखे कळंबाच्या आकारासारखे भगवंताने बसवले. भगवान मधोमध आहेत. अहंकारी गोपाळाम बसवले. ज्ञानी जवळ बसवले. ज्याचा भाव आहे पायाजवळ बसवले आणि भगवान परमात्मा सर्वाला काला देत आहेत. त्याचं वर्णन करतात. बिभ्रत वेणू जटरपटे शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानु मसन करून तत्फलानिंगुरशु तिष्ठांमध्ये स्वपरिसुध हस्त नर्वे स्वर्गे लोके मिशेती भुगभुजे यज्ञ भोग बाल गेले. गोपाल कृष्ण भगवान संत भगवान बाबा की संत सावता महाराज की वाल्मीकि ऋषी महाराज की गुरुवर गोविंद महाराज की. तो काला सर्वाला दिला. भगवान तृप्त झाले आणि तृप्त झाल्यानंतर खाली बसा. कोणी काळजी करू नका. बरोबर 2च मिनिटात कार्यक्रम आपला होईल. दहीहंडी नंतर बंद होता. पुढच्या वर्षी असेच फक्त आणा. नंतर पुढे बसा. अजून वेळ आहे आपल्याकडे 20 मिनिटं वेळ आहे. बसा. दहीहंडी फक्त अशी धरायची काही बांधायची नाही आज. ओके हां हां इकडे या बरं. असो अगदी फुल वर्ष वाटप होईल. बरं 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 आज नवीन फुलं वाटायचे का. इकडे विठाला विठाला विठाला. बसा. कृष्णाने अनेक लीला केल्या. तसं कृष्ण नावाचे माणसं कधी काय करले सांगता येत नाही. कामामध्ये काम. अगदी या ठिकाणी विठाला विठाला विठाला
बसा आता जागेवर बसा, जागेवर बसा. गाडी निघून गेली, हात वर करायला आपण. बसा आता खाली. कृष्णा पाटील, सगळे कामं सोडून तुम्ही आमच्या कामात काम करायला लावले तुम्ही आता. याला हुशार माणसं म्हणतात. धन्यवाद. 20-25 हजार कमवून आलेत, पुन्हा आपले फुलं टाकले. धन्यवाद. या ठिकाणी असो. बसा बसा ताई, बसा बसा. हां, सर्वच नंतर करू. बसा बसा बसा, वेळ आपल्याला कमी आहे अगदी. बसा. हां, कीर्तनचं स्वागत करू. बसा 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 आता. बसा ताई, अगदी सर्वांचा भाव आहे सर्वांचा, पण आज थोडा वेळ कमी आहे. महाराज सांगता सर्वाला तो काला दिला, त्याचं वर्णन महाराज करतायत, त्याचा भाव महाराज तुकोबारा व्यक्त करतायत. सर्वला काला दिला, त्याचा आनंद स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मूर्ती लोकी हवा जन्म आम्हा, आणि तोच आनंद तोच काला परमात्म्याच्या कृपेने संपन्न होते. सर्वांनी मोठ्याने बोला, गोपाल कृष्ण भगवान की. कोणी बोलू नका, ऐका, कोणी बोलू नका. थांबा, राहू द्या जागेवरच, जागेवर जाऊ द्या. सांगितल्याशिवाय कोणी वाजवू नका. घंटी सुद्धा आता शांत बसा रे. सर्वांनी अवधान माझ्याकडे. टाळकरी मंडळी अगदी वेळेतच आहे. उद्या तुम्हाला मला कोणी बोलवलं नाही. मला अजून पुढं कीर्तन करायचे. ऐका, अगदी वेळेत, अगदी झालेली कीर्तन रूपी सेवा माऊलीच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी, श्री संत भगवान बाबाच्या चरणी, सावता महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना माझं श्रद्धास्थान गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि प्रथम आपण सर्व टाळकरी मंडळी, पाहुणे मंडळी, अतिशय सुंदर असं भव्य दिव्य निवेदन, 34 वर्षाची सेवा अखंड गावकरी करताय. पहिल्या दिवसापासून अन्नदान करणारे मंडळी, याच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. मी महाराष्ट्र फिरतो, मी नेहमी सांगतो, अगदी या ठिकाणी अन्नदान करण्याची सेवा आपले ग्रामस्थ मंडळी करतायत. पहिल्या दिवसापासून स्वामींनी सांगितलं की महाराज, काही ठिकाणी वजन कमी होतं, सप्त्याला पुन्हा जायची इच्छा होत नाही, पण इथं न बोलवता यायची इच्छा होते. 2 किलो वजन 8 दिवसात वाढलं आमच्या लोकांचं. इतकी सेवा या ठिकाणी करतायत. एकदा खाली बसा, सर्वांनी ऐका. अगदी सुंदर असं निवेदन या ठिकाणी ग्रामस्थांनी केलं, त्याला सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद देत असताना कोणी बोलू नका. 5 मिनिटामध्ये अवधान माझ्याकडे द्या. मागचे मंडळ टेज बसले, कार्यकर्ते सर्व अगदी एका विचाराने आईच्या लेकरासारखं अगदी हा सप्ताह सुरू करत असताना स्वप्नसुद्धा वाटत नव्हतं गावकऱ्यांना की दररोज सप्ताह होतो. दरवर्षीपेक्षा उच्चांक झाला. यावर्षी बाळूशेठने सांगितलं मला की महाराज उच्चांक झाला की पहिल्या दिवसापासून अन्नदान नंबर लागणं सेवा करण्याकरता अन्नदानाची ही सेवा आपल्याकडनं घडो. आपण इथे करता येत विशेष नाही. कोणी अगदी कोणालाही तुम्ही दान करताय, कोणीही विनमुख पाठवत नाही. हे आपल्या गावचं भूषण आहे. कोणीही आले तरी विनमुख अतिथी जात नाही. माझं जिवंत उदाहरण आहे. या ठिकाणी बघता बघता मागच्या वर्षी दिंडी करता आव्हान केलं. गावकऱ्यांनी सांगितलं महाराज आपण थोडी भिक्षा करूया. त्या आव्हानाकरता मागच्या वर्षी सहज आपण तयारी केली तर मला वाटते 42 क्विंटल धान्य अख्ख्या दिंडीला, जवळजवळ 75% गहू, समस्त ग्रामस्थ मंडळ खुल्लोडकरांचा 75% 25% आम्ही गहू घेतला होता. जोरात एकदा टाळी वाजवा. नुसतं गहूच नाही, तांदूळसुद्धा या ठिकाणी उद्योजक हरदाशे ताटे साहेबांनी त्या ठिकाणी जेवढा लागेल तेवढा दिंडीला तांदूळ त्यांनी दिला होता. तर माझी विनंती आपल्याला आहे, मला 3 दिवसापूर्वी सीताराम शेट्टी सांगितलं की महाराज सीधा कधी गोळा करायचा आहे, भिक्षा कधी गोळा करायची. म्हणलं थांबा, कुठं चालली भिक्षा, अगदी या ठिकाणी. म्हणून विनंती आपल्याला, तुम्ही खूप मोठं दान करताय. यावर्षी उच्चांक झाला तसं आता पुढच्याही वर्षी माझी विनंती असेल, आपण सर्वांनी एका आईच्या लेकरासारखं 7 दिवस घरी न जेवता संध्याकाळी आपण इथे सावता महाराज मंडपामध्ये आणि या सप्ताह करता आपण सर्वांनी